असेल त्यांना इथले पॉईंट दाबायचे. आपण कुठला दाबा, इकडचे नाही दाबायचे, ते इकडचे दाबायचे. आता कुठले कुठले पॉईंट सांगू, असं करता करता माझा 1.5 तास याच्यातच संपून जाईल. मग एक काम करा ना, एवढे पॉईंट सांगितल्यापेक्षा त्यापेक्षा टाळी वाजवा ना. टाळीवर टाळी पडली काय, आपल्या शरीरातल्या नसांचे आजारांचे सर्व पॉईंट दाबल्या जातात. कशा करता बोलतो आहे मी, कारण टाळी जर वाजवली तर ती आपल्या आरोग्यासाठी आहे. 2 प्रकारची टाळी सांगितली आहे महाराज, 2 प्रकारची. एक टाळी बाजारात वाजते आणि एक टाळी परमार्थात वाजते. एक टाळी बाजारात वाजते आणि एक टाळी परमार्थात वाजते. बाजारात वाजणारी टाळी ही आपल्याला नरकापर्यंत नेऊन पोहोचवते आणि परमार्थात वाजणारी टाळी ही आपल्याला स्वर्गापर्यंत नेऊन पोहोचवते. विठ्ठला मग कोणती टाळी वाजवायची आपल्याला, बाजारातली वाजवायची आहे का परमार्थातली वाजवायची आहे? कोणती टाळी वाजवायची आहे? हा, कोणता परमार्थ? कोणता परमार्थ? माझा मोठा भाऊ आहे. बाजारात वाजणारी टाळी कशी असते? बाजारात वाजणारी टाळी मी सांगतो. बाजारात वाज, हा इकडे वाजली कशी वाजते बाजारातली? वाजून पाहिली. बाजारात वाजणारी टाळी ही बाजारात वाजणारी टाळी. आणि परमार्थात वाजणारी टाळी, महाराज तुम्हाला आताच सांगितलं, परमार्थात वाजणारी टाळी ही आपल्याला स्वर्गापर्यंत नेऊन पोहोचवते. म्हणून कीर्तनाची शोभा ही टाळी सुद्धा. ज्याप्रमाणे चाय की शोभा प्याली के साथ, दुल्हन की शोभा डोली के साथ, बगीचे की शोभा माली के साथ, और झगड़े की शोभा, झगड़े की शोभा गाली के साथ. 2-4 शिवाय इकडच्या पार्टीने इकडच्या पार्टीला, इकडच्या पार्टीने इकडच्या पार्टीला दिल्याशिवाय झगडा झाला माहीतच होत नाही. म्हणून शिवाय देत जा. नाहीतरी आम्हाला लोक शिवाय देतात. आणि हे आमचे पांढरे कपडे दिसले का लोक आम्हाला शिवाय देतात. हे हे काय म्हणते, हे देवाचे पुत्रे होय म्हणतात. म्हणून म्हटलं तर आपल्याला देवाचे पुत्रे, काही हरकत नाही. एक तुम्हाला सांगतो, सेवा जर करायची असेल तर कुत्रा बनून जरी देवाची सेवा करण्याचं काम पडलं तरी देवाची सेवा कुत्रा बनून करा. आणि एखादं पंतप्रधान सारखं पद मिळालं आणि ते पंतप्रधान पद मिळू नाही, एखाद्या बाईचं जर ऐकायचं काम पडत असेल ते पदही कामाचं नाही. तुझे द्वारीचा कुत्रा, तुझे द्वारीचा कुत्रा, कुत्रा. कशा करता बोलतो आहे मी, टाळी. पण हा संप्रदाय मात्र असा आहे, तुम्ही किती काही शिवाय द्या, या संप्रदायाच्या मुखातून एकच वाक्य निघेल, एकच शब्द निघेल. तो म्हणजे कोणता? रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी. ज्यावेळेस हनुमंतराय लंकेमध्ये गेले ना सीतामाईचा शोध घेण्याकरिता, आणि सीतामाईचा शोध घेतल्यानंतर सीतामाई अशोक वाटिकेमध्ये ती अंगठी दिली प्रभू रामचंद्राची, ओळख झाली, सर्व काही झालं, परिचय झाला. आणि हनुमंतराय म्हणायला लागले सीतामाईला, अगं आई, मी एवढा मोठा समुद्र लांबून आलेला आहे, मला भूक लागली. सीतामाई म्हणे, बाबा रे, तुला भूक लागली तर मी काय करायचं? अगं आई, माझ्याकडून हे भूक सोसवल्या जात नाही, मला काहीतरी खाण्याकरिता दे. सीतामाई म्हणे, मी 6 महिने झाले रावणाच्या राज्यामध्ये आहे, एक अन्नाचा कण सुद्धा घेतला नाही. बाबा रे, तुला कुठे मी जेवणाला देणार? अगं आई, या ठिकाणी हा एवढा मोठा बगीचा आहे, केळी आहे, चिकू आहे, द्राक्ष आहे, यामधली काही फळं मला खाण्याकरता दे ना. बाबा, तुला माहिती आहे का हा बगीचा कोणाचा आहे? हा बगीचा रावणाचा आहे. आई, मला नाही, निदान महागीचे, निदान स्वस्तातली केळे ना. बाबा, मी तुला ही फळं खाऊ देणार नाही आणि मी तुला परवानगी सुद्धा देणार नाही, कारण हा रावणाचा बगीचा आहे. तू जर फळं खाल्ली, रावणाचे शिपाई येतील आणि तुला घेऊन जातील. मग आई, मला भूक लागली, मी काय करायचं?
मग सीतामाई म्हणे हनुमंताला एक काम कर, तुला भूक लागली ना, झाडाचं फळ तोडून खायचं नाही, जे खाली फळं पडली असेल ते फळं उचलायची आणि ते खायचे. सीतामाईने हनुमंताला परवानगी दिली. कशाची दिली? खाली पडलेले फळं खाण्याची. वरचे तोडण्याची परवानगी दिली का? नाही. मग हनुमंतराय खाली पडलेली फळं वेचायला लागले आणि खायला लागले. खाली पडलेले फळं वेचायला लागले आणि खायला लागले. आता मला तुम्ही सांगा, एवढा मोठा वज्रदेह आणि हनुमंताची भूक त्या फळाने जाणार आहे का? नाही जाणार हनुमंताची भूक. आणि परवानगी कोणती दिली होती? खालचे फळं वेचून खाण्याची. मग हनुमंताने एक युक्ती लढवली. कोणती युक्ती लढवली? कारण हनुमंतराय बुद्धीमध्ये सर्वात वरिष्ठ आहे ना, बुद्धीमध्ये वरिष्ठ. अरे बाळा, आता मी तुम्हाला प्रश्न विचारतोय, बुद्धीची देवता कोणती आहे? हा सांगा, बुद्धीची देवता. बुद्धीची देवता. हा, बुद्धी प्रदान करणारी देवता. बुद्धीची अधिष्ठाता सरस्वती. आणि बुद्धीमध्ये वरिष्ठ. आता मी सांगतो, माझं ऐका. बुद्धीची देवता ही सूर्य आहे. बुद्धीची देवता ही सूर्य आहे. हा विषय पुष्कळ मोठा लांबवायचा नाही आहे. बुद्धीची देवता ही सूर्य आहे. बुद्धी प्रदान करणारी देवता ही गणपती आहे. आणि बुद्धीची अधिष्ठाता ही सरस्वती आहे. आणि बुद्धीमध्ये वरिष्ठ कोण आहे? मनोजवं मारुत तुल्य वेगम जितेंद्रियं बुद्धिमत्तां वरिष्ठं वातात्मजं वानरयुत मुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये. कोण आहे मग बुद्धीमध्ये वरिष्ठ? हनुमंतराय बुद्धीमध्ये वरिष्ठ आहे. का बुद्धीमध्ये हनुमंतराय वरिष्ठ आहे? कारण हनुमंताला बुद्धी कोण्या ठिकाणी कशी चालवावी हे माहिती आहे. म्हणून तर प्रभू रामचंद्राने सीतामाईचा शोध घेण्याकरता सर्व वानर इकडे पाठवले, उत्तरेकडे, आणि हनुमंताला फक्त दक्षिणेकडे पाठवलं. का? कारण प्रभू रामचंद्राला माहिती होतं की दक्षिणेकडची भाषा फक्त हनुमंतालाच माहिती आहे. आणि दक्षिणेकडची भाषा कोणती आहे? गेले होते का दक्षिणेकडे तिरुपती बालाजीला? अनली उटकुल कोइंडू, अनली उंद अटकुल कोंचम कोंचम, ही दक्षिणेकडची भाषा आहे. म्हणजे मी काय म्हटलं भाषेमध्ये? सकाळी महाराज लोकांना पोहे देत जा, थोडे थोडे देत जा. कोंचम कोंचम, अटकुल म्हणजे पोहे, ही दक्षिणेकडची भाषा. आपल्याला आपल्या महाराष्ट्रातल्या आपल्या भाषा वेगवेगळ्या भाषा, दर 12 कोसावर भाषा बदलते. तिकडे जर तुम्ही नागपूर साईडच्या तिकडे जर गेले, भंडारा साईडला, तर तिकडची भाषा वेगळी, तिकडची भाषा वेगळी आहे. नागपूर साईडच्या तिकडे वरठीला भागवत कथा करण्याकरता गेलो, आणि जसं गाडीमधून उतरलो महाराज, तसे 2-4 कार्यकर्ते आले. महाराज कधी आले जी म्हणे. मी मागं पाहायला लागलो, मला वाटलं 2-4 बाया असतील. अजी महाराज तुम्हाला म्हणतो म्हणे. तिकडची भाषा वेगळी. नागपूरला जर आलो, खाल्लो पिल्लो चाललो, ही तिकडची वेगळी भाषा. आणि त्यातही आपला अमरावती जिल्हा, आपली माती, आपली माणसं, आणि आपली भाषा कोणती आहे? काय लेखा थोडा हात देऊन बसला. तुले लाल कुत्रे आले. हे आपली भाषा जरी मातृभाषा असेल ना, आपल्या भाषेमध्ये आपलं प्रेम आहे बरं. जर आपला अमरावती जिल्हा सोडला, अकोला जिल्ह्यामध्ये गेलं, अथी बसा तथी बसा, खायेल पियेल लोयेल, ही तिकडची भाषा आहे. आणि तिकडे जर गेलो आपण, नंतर लागतो खानदेश. बुलढाणा जिल्हा सोडला, तिकडे गेला, तुमने तोरला सेंगण्या असते. काय म्हटलं मी? तुमच्या तुरीला शेंगा आल्या काय? तिकडे गेलो खानदेशमध्ये, भागवत कथा करण्याकरता पंगत बसली आमची. आणि पंगत बसल्यानंतर एक आजीबाई आली. महाराज चटका देऊ काय? महाराज चटका देऊ काय? महाराज चटका देऊ काय? हात जोडले. म्हटलं आजीबाई, आम्ही कोणता गुन्हा केला? आम्हाला चटका देतात. त्या आमच्या तबल्यावाल्यामध्ये, महाराज जसं आपल्या अमरावती जिल्ह्यात हिरव्या मिरच्याचा ठेसा असतो, हो तसा म्हणे इकडे खानदेशमध्ये त्या हिरव्या मिरच्याच्या ठेस्याला चटका म्हणतात. आता चटका आमच्या आवडीचा. म्हटलं आजीबाई इकडे ये, आता आम्हाला डबल चटका दे. आता वेगवेगळी भाषा आहे. तिकडे मराठवाडा, तिकडे पुणे तिथे काय म्हणे मराठी भाषेचं बाहेरघर. आपला भारत देश विविध भाषांनी नटलेला देश आहे. विविध बाहेर इकडची भाषा पाहिली, तिकडची तेलुगू, तामिळनाडूची तिकडे तामिळ भाषा, तेलुगू भाषा. इकडे जर गेलं, इकडे हिंदी साइडर लोक, इकडे गुजरातमध्ये जर गेलं तर गुजराती भाषा.
पथारतीने पथारता पथारता सवारता जाय तर सोयगा कप. म्हणजे बेट टाकता टाकता जर संपूर्ण रात्र निघून गेली तर झोपशील केव्हा. आणि तिकडे जर गेलो राजस्थानमध्ये तिकडची भाषा थारो मारो प्रेम पुराणो बॅस खाओ तुम्हाला छोरो खाओ, तिकडची भाषा वेगळी. म्हणून भाषेचा फरक आहे. आणि ह्या संपूर्ण भाषा हनुमंताला येत असल्यामुळे हनुमंतराय बुद्धीमध्ये वरिष्ठ आहे. म्हणून हनुमंताला दक्षिणेमध्ये पाठवलं. आणि हनुमंताला माहिती आहे की कोण्या ठिकाणी कोणती भाषा वापरावी. म्हणून हनुमंताने एक शकल लढवली, बुद्धी लढवली हनुमंतरायाने. आपल्याला परवानगी कशाची दिली होती सांगा आता. खालची. आपण तिथं जाऊ अजून. हो. परवानगी कशाची? खालची फळं खाण्याची. वरची फळं खाण्याची परवानगी दिली काय? नाही. मग हनुमंतरायाने बुद्धी लढवली आणि झाडाचे बुडं हालवायला सुरुवात केली. वरचे फळं खाली पडायला लागले आणि हनुमंतराय ते फळं उचलायला लागले आणि खायला लागले. रावणाच्या सेवकांना कळलं, रावणाचे सैनिक आले, शिपाई आले आणि हनुमंतरायाला शिव्या द्यायला लागले. ऐ शापट्या, तुला नाही म्हटलं. ते रावणाचे शिपाई हनुमंताला म्हणे, ऐ शापट्या, ओ लाल तोंड्या. हनुमंतरायाला कोणी शेपट्या कोणी लाल तोंड्या शिव्या द्यायला लागली. पण हनुमंतरायाने एकालाही शिवी दिली नाही किंवा त्याचं प्रत्युत्तर दिलं नाही. आणि हनुमंतराय फळं खाणं झाल्यानंतर सर्वांना बोलावलं आणि या इकडे सर्वांना हातावर घेतलं आणि दुसरा हात त्या हातावर ठेवला आणि जोराने म्हटलं, जय श्रीराम. श्रीराम जानकी शिवी दिली का? नाही. म्हणून अगदी हा संप्रदाय सुद्धा असाच आहे, कोणाला प्रत्युत्तर देणार नाही. म्हणून मी केव्हा केव्हा कीर्तनामध्ये म्हणत असतो, जो शिस्तीत आहे आणि जो शिस्तीत आहे मस्तीत आहे त्याचं नाव वारकरी संप्रदाय. त्याचं नाव वारकरी संप्रदाय. एक प्रश्न विचारतो, अरे भारताच्या पहिल्या महिला राष्ट्रपती कोण होत्या? कोण सांगतात? मुलं सांगतात का मुली सांगतात? या समोर समोर या तुम्ही, मला दिसत नाही. त्यात हे मोठे मोठे लाईट आहे. मुली बसल्या आहे की मुलीची आई बसल्या काही दिसत नाही इकडनं. या समोर समोर या इकडे, लवकर या. तुम्ही जोपर्यंत येणार नाही तोपर्यंत मी कीर्तनी सुरू करणार नाही. त्या बंद करून द्या इकडे. या लवकर या इकडे. या ना मावली, या समोर समोर. इथे का फेर न करावं लागते काय खाली. या इकडे समोर समोर या. तो गेला. या ना इथं, हे मधात जागा आहे. या त्या वट्यावर बसलेल्या या ना त्या मावल्या इकडे या. इकडे बसा लवकर, मला घरी जावं लागतं. सरका थोडा थोडा समोर ये ना. काय विचारलं होतं मी? भारताच्या पहिल्या महिला राष्ट्रपती कोण आहे? कोण आहे बरं? वर्तमान राष्ट्रपती कोण आहे? नाही सांगत तुम्ही? कोण कोण आहे वर्तमान राष्ट्रपती? कोण आहे?
हा द्रौपदी मुर्मू. आणि पहिल्या महिला राष्ट्रपती कोण होत्या? प्रतिभाताई पाटील. तर आणखी थोडासा एक गुरुकृपेने भाव आठवला. पाटील हे आडनाव माहेरचं होतं की सासरचं होतं? माहेरचं. आणि सासरचं आडनाव कोणतं होतं? शेखावत. देवी सिंग शेखावत यांच्या त्या धर्मपत्नी होत्या. मग पत्नी नाही म्हटलं, शब्दावर लक्ष दे जा. तोडून नापून शब्द वापरला नाही. धर्मपत्नी म्हटलाय. पत्नीमध्ये आणि धर्मपत्नीमध्ये फरक आहे. हो, त्याचं मी आता या ठिकाणी चिंतन करत नाही. मी धर्मपत्नी म्हटलं. का धर्मपत्नी म्हटलं? कारण प्रतिभा देवी पाटील ह्या आपल्या जिल्ह्यातल्या सुनबाई होत्या आणि त्यांचं माहेर होतं जळगाव खानदेशमध्ये बोदवड नावाचं गाव. तिथलं त्यांचं आडनाव होतं पाटील. आणि आपल्या अमरावती जिल्ह्यात त्या सुनबाई देवीसिंग शेखावत यांच्या त्या धर्मपत्नी. धर्मपत्नी का म्हटलेलं आहे? त्या अमरावतीच्या नगरसेवक झाल्या, आमदार झाल्या, राज्यपाल झाल्या, खासदार झाल्या, मंत्री झाल्या आणि नंतर राष्ट्रपती झाल्या. आणि राष्ट्रपती झाल्यानंतर जगाची 152 देश फिरून आल्या. शब्दावर लक्ष दे जा. जगाची 152 देश फिरून आल्या, पण डोक्यावरचा पदर कधी खाली पडला नाही. डोक्यावरचा पदर कधी खाली पडला नाही. लंडनच्या पत्रकारांनी प्रश्न विचारला, म्हणे मॅडम तुमच्या डोक्यावरचा पदर का खाली पडत नाही? त्यावेळेस प्रतिभा देवी पाटील यांचं उत्तर आहे त्या पत्रकारांना, म्हणे मी भारतामध्ये जन्माला आली, भारतामध्ये त्या महाराष्ट्रामध्ये मी जन्माला आली आणि महाराष्ट्रामध्ये अमरावती जिल्ह्याची मी सून आणि अमरावती जिल्हा हे रुक्मिणीचं माहेरघर असल्यामुळे माझ्या डोक्यावरचा पदर कधी खाली पडणार नाही. आणि त्यातल्या त्यात महाराष्ट्र ही वारकऱ्यांची भूमी आहे आणि वारकऱ्यांची भूमी असल्यामुळे माझ्या डोक्यावरचा पदर कधी खाली पडणार नाही. लंडनला सांगितलं की वारकऱ्यांची भूमी आहे म्हणून महाराष्ट्रात. म्हणून महाराष्ट्रातल्या या भूमीची एक संस्कृती आहे. डोक्यावरचा पदर कधी खाली पडू दिला नाही. आणि ही महाराष्ट्राची संस्कृती संपूर्ण जगामध्ये जिने पसरवली तिचं नाव प्रतिभा देवी पाटील आहे. आणि त्यातल्या त्यात आमच्या डोक्यावरचा पदर हो डोईचा पदर. पदर कुठे कुठे गेला त्याचं चिंतनही मी या ठिकाणी करू शकत नाही. विठ्ठला कशा करता बोलतोय? जो शिस्तीत आणि मस्तीत आहे त्याचं नाव वारकरी संप्रदाय आहे. म्हणून यांच्या मुखातून रामकृष्ण हरीस आपला विषय तिथेच आहे. दुल्हन की शोभा डोली के साथ, चाय की शोभा प्याली के साथ, झगड़ी की शोभा गाली के साथ और ससुराल की शोभा म्हणजे ससुराल की शोभा तुम्हाला नाही इकडे ससुराल की शोभा ज्यांचे ज्यांचे झाले आहे त्यांच्या तोंडावर बरोबर हसू आलेला आहे. ससुराल की शोभा ताली के साथ, बस उसी तरह कीर्तन की शोभा ताली के साथ. ताड़ी वाजवा विठ्ठलाचं नाव येईल ना त्यावेळेस टाळी वाजवावी. कीर्तन हे नागदेवतेच्या दरबारामध्ये, नागदेवतेच्या दरबारामध्ये कीर्तन आहे. आणि एक सांगू तुम्हाला, गुरुकृपेने भाव आठवलेला आहे.
आपल्यावर सर्वात जास्त उपकार जर कोणाचे असेल ना तर ह्या नागदेवतेचे उपकार आहे. सर्वात जास्त उपकार जर कोणाचे असेल ना तर या नागदेवतेचे उपकार आहे. कारण नागदेवतेचे जर आपल्यावर जर उपकार जर नसते, नागदेवतेने जर उपकार केले नसते ना तर समुद्र मंथन झालं नसतं. आणि समुद्र मंथन जर झालं नसतं तर त्या समुद्रातलं विष निघालं नसतं. समुद्रातलं विष जर निघालं नसतं तर तुम्ही आम्ही पाणीही पिऊ शकलो नसतो. उपकार जर कोणाचे असेल ना तर नागदेवतेचे उपकार आहे. कारण ज्यावेळेस समुद्र मंथन व्हायला लागलं त्या समुद्र मंथनाच्या वेळेस ज्यावेळेस मंदलाचल पर्वताचा रवी केला आणि मंदलाचल पर्वताचा रवी केल्यानंतर त्या रवीला लावण्याकरता दोर पाहिजे होता. म्हणून सर्व देव आणि दैत्य महादेवाकडे गेले आणि महादेवाला म्हणायला लागले, तुमच्या गळ्यामध्ये जो वासुकी नावाचा नाग आहे तो आम्हाला द्या. त्यावेळेस महादेवाने जगाच्या कल्याणाकरता तो गळ्यातला वासुकी नावाचा साप देवतांच्या स्वाधीन केला. पण वासुकी नावाची जी पत्नी होती तिचं नाव सतशिवी होतं. ती सतशिवी पतिव्रता होती आणि ती पतिव्रता असल्यामुळे त्या नागदेवतेला म्हणजे वासुकीला म्हणायला लागले, स्वामी हे देवता आणि दैत्य दोघही कपटी आहेत. हे केव्हा युती करून ना केव्हा आघाडी करून देवता आणि दैत्य कधी एक होईल काही सांगता येत नाही. कधी तुम्हाला आम्हाला फसवून काही सांगता येत नाही. असं सतशिवी त्या वासुकीला म्हणायला लागले. नाही तर तुम्ही डोकं भरपूर इकडे लावा. कारण इकडे अमरावती महानगरपालिका जवळ आहे. ती पतिव्रता होती. आता एक पतिव्रता असते आणि एक पतिव्रता असते. पतिव्रता कशाला म्हणतात सांगू का मावल्यांना? क्षमा मागून बोलतो. पतिव्रता तिला म्हणतात जी पतीच्या सुखात आणि दुखात पतीच्या पावलावर पाऊल टाकून चालते तिला पतिव्रता म्हणतात. आता पतिव्रता सांगू का? जी पतीच्या डोक्यावर हात ठेवून चालतात. तुम्हाला काय समजते? आणि मावल्यांचं एक वाक्य ठरलंय भाऊ. हो, तुम्ही घरी जाऊन या गोष्टीचं चिंतन करा. तुम्हाला अनुभव आला असेल. कोणतं वाक्य आहे मावल्यांचं एक ठरलेलं? सांगू का? सांगू नसतात. मी होय म्हणून टिकली. खरं का खोटं? हे पण माना डोलवल्या अनुभव आहे. विठ्ठलावर घरी मावल्या म्हणतात ना मी होय म्हणून टिकले. मग आपणही म्हणा पठ्ठ्यानं होय म्हणून टिकवली. पठ्ठ्यानं होय म्हणून टिकवले. बाबा रे, संसार कशाला म्हणतात बघा. सतशिवी आणि वासुकी यांचा संसार बघा प्रेमाचा संसार आहे. संसारामध्ये एकामेकाचा सन्मान करायचा असतो. आज सतशिवी नागदेवतेचा म्हणजे वासुकीचा सन्मान करताय. स्वामी जाऊ नका. संसार त्याचं नाव आहे. जे पती पत्नी एकामेकाचा सन्मान करत असेल त्याचं नाव संसार आहे. आणि पती पत्नी जर संसारामध्ये एकामेकाचा अपमान जर करत असेल तर तो संसार नाही आहे. तो संसार कधी भस्म होईल काही सांगता येत नाही. कधी भस्म होईल काही सांगता येत नाही. लग्नाच्या अगोदर जेवढं प्रेम असतं ना तेवढं लग्नानंतर राहू द्या. कशा करता बोलतोय? संसार त्याचं नाव आहे. जे लग्नाच्या अगोदर प्रेम असतं ते म्हातारपणापर्यंत टिकून राहू द्या. कशा करता बोलतोय? कारण प्रेमाची गरज ही तरुणपणात नाही आहे. प्रेमाची खरी गरज हे म्हातारपणात आहे. कारण एखाद्या वेळेस सून टाकून बोलते, एखाद्या वेळेस मुलगा टाकून बोलतो. त्यावेळेस म्हातारी म्हाताऱ्याजवळ जाते आणि म्हाताऱ्याला समजावते, म्हातारीला समजावते. हे बघा आपलेच दात आहे, आपलेच होट आहे. असं कुठे काय राग धरायचा असतो का? एकामेकाला समजावतात. म्हणून हे प्रेम जे आहे ना हे म्हातारपणा पण एक खरी गरज आहे. प्रेम हे म्हातारपणापर्यंत टिकून राहू द्या. त्याचं नाव संसार आहे. नाही तर संसारामध्ये जर एकामेकाचा जर अपमान जर करत असाल ना तर एक दिवस हा संसार रूपी यज्ञ जडून भस्म झाल्याशिवाय राहणार नाही. लग्नाच्या अगोदर किती प्रेम असतं विवेक भाऊ? किती प्रेम असतं लग्नाच्या अगोदर? मला त्याबद्दल बोलायचं नाही आहे. मला हेच बोलायचं आहे. लग्न झाल्यावरती प्रेम राहू द्या. नाही तर लग्न झाल्यावर गरम गरम शिरा, 2-4 पोरं झाली का मग जरासा बरा, मग म्हातारपण आलं का मग तिकडेच मरा. याला प्रेम म्हणाल का? हे प्रेम नाही आहे. कशा करता बोलतो आहे? संसार जर कसा करायचा असेल अनेकत्वात एकत्वाचं दर्शन त्याचं नाव संसार. एखाद्या पत्नीने एखाद्या पतीमध्ये
पती हाच परमेश्वर आहे हा भाव जर मनामध्ये जर ठेवला, त्या पतीमधला परमेश्वर त्या पत्नीला आशीर्वाद दिल्याशिवाय राहणार नाही. आणि एखाद्या पतीने आपल्या पत्नीमध्ये लक्ष्मीचा भाव आहे असा भाव जर मनामध्ये जर असेल ना, तर त्या पत्नीच्या अंतःकरणातली लक्ष्मी आपल्याला लबालब केल्याशिवाय राहणार नाही. आणि हाच सुखाचा संसार ज्ञानोबा सुद्धा अपेक्षित होता. अरे आपल्याला तर 4 दिवाळीच्या आतमधला संसार सुखाचा करायचा आहे. ज्ञानोबा रायांनी तर प्रतिज्ञा घेतली होती संपूर्ण जगाचा संसार सुखी करण्याची. ओघाची संसार सुखाचा करील, आनंद भारी रागी रोग, आनंद भारी रागी संसार कसा असावा? वासुकी नाग आणि सतशिवी सारखा संसार असावा. सतशिवी ही पतिव्रता होते आणि पतिव्रता असल्यामुळे ती आपल्या पतीला सावधान करायला लागले. स्वामी सावधान, हे देवताही कपटी आहे आणि हे दैत्यही कपटी आहे. तुमचा फक्त उपयोग करून घेतील आणि समुद्र मंथन झाल्यानंतर तुम्हाला मात्र विचारणार सुद्धा नाही. समुद्र मंथन याकरता केलेलं आहे. 14 प्रकारचे रत्न देवतांनी आणि दैत्यांनी आपसामध्ये वाटून घेतले समुद्र मंथन झाल्यानंतर. आता मला तुम्ही सांगा, तो रवी आणि त्या रवीला वासुकी नाग त्याचा दोर केला. आपण जर साध्या जर वृक्षाला जर दोर जर असा जर करतो म्हटलं तर दोर कुठेतरी खंडित होतो की नाही होत? मग मला तुम्ही सांगा, एवढ्या मोठ्या त्या मंदराचल पर्वताला जर तो वासुकी नागाने वेढा मारला असेल आणि तो जर असा जर त्या ठिकाणी जर तो रवी लावला असेल तर त्या सापाला किती यातना झाल्या असेल, त्या नागदेवतेला किती यातना झाला असेल. अनेक जखमा झाल्या, एवढ्या जखमा झाल्या की त्या असह्य जखमा होत्या. पण तरी वासुकी नावाचा नाग विचार करतोय, मला जगाच्या कल्याणाकरता देवादिदेव महादेवाने मला या ठिकाणी पाठवलेला आहे आणि जगाच्या कल्याणाकरता मला या ठिकाणी मदत करावीच लागेल आणि या वेदना सहन सुद्धा कराव्या लागतील. शेवटी समुद्र मंथन झालं. 14 प्रकारचे रत्न देवतांनी आणि दैत्यांनी आपसात वाटून घेतले. त्या वासुकी नाकाला साधं विचारलंही नाही. बघा, साधं विचारलंही नाही का जखमा झाल्या, तुमचं काय करायचं, तुम्हाला दवा लावायची, तुमच्याकरता वैद्य आणायची. 14 रत्न घेऊन देवता आणि दैत्य आपापल्या लोकात निघून गेले आणि वासुकी नाग त्याच ठिकाणी निस्तेज पडलेला आहे. सरपटणं होत नाही वासुकी नावाच्या नागाकडून. त्या ठिकाणी सतशिवी आली आणि सतशिवी म्हणायला लागले, स्वामी मी तुम्हाला आधीच सांगितलं होतं की हे देवताही कोणाचे नाही आणि हे दैत्यही कोणाचे नाही. कोणी कोणाचं आहे का महाराज? कोणी कोणाचं नाही आहे. नाही रे. आम्हा देतो प्रमाण, देतो प्रमाण, गडबड नका म्हणायचं आहे. प्रमाण देतो तुम्हाला प्रमाण. कोणी कोणाचं नाही आहे का? कोणी कोणाचं? अरे जिथं त्या नागदेवतेचं कोणी नाही आहे. बघा, ज्या नागदेवतेने समुद्र मंथनामध्ये सहकार्य केलं त्या नागदेवतेला जर देवता आणि दैत्य टाकून जाते तर तुमचं आमचं कोणी आहे का? इथे कोणी नाही आहे या ठिकाणी. म्हणून म्हटलं आहे, म्हणा आता. Yeah.
कामाची कहाणी नाही आहे. ज्याला तुम्ही आम्ही आपलं समजतो आहे, शेवटी तेही कामी पडत नाही. कोरोनाच्या काळामध्ये बाप हॉस्पिटलमध्ये ज्या बापाने हाडाची माती केली, रक्ताचं पाणी केलं, याची टोपी त्याच्या डोक्यात केली, शेवटी बाप एकटा हॉस्पिटलमध्ये, बाप तिकडे गेलाही, चौघांनीच हॉस्पिटल मधल्या वार्ड बॉयने तिकडे नेऊन टाकला. कोणी गेलं का? कोणी गेलं का? मग ज्याला तुम्ही आम्ही आपलं समजतो ना, ते शेवटी कामी पडणार नाही. कबीरदासजी महाराज सुंदर म्हणतात, माताजी कहे बेटा मेरा है, पिताजी कहे बेटा मेरा है, न बेटा पिता का न बेटा माता का, ये तो जन्म देने का नाता है. आहे का कोणी कोणाचं तुम्ही? ससुरा कहे जवाई मेरा है, सास कहे जवाई मेरा है, न जवाई ससुरे का न जवाई सास का, ये तो लड़की देने का नाता है. आहे का कोणी कोणाचं? कोणी कोणाचं नाही आहे. बहन कहे भाई मेरा है, भाई कहे बहन मेरी है, न भाई बहन का न बहन भाई की, ये तो रक्षाबंधन का नाता है. आहे का कोणी कोणाचं? बाबा रे कोणी कोणाचं नाही आहे. मग कोण कोणाचं आहे? कबीर कहे कमाल मेरा है, कमाल कहे कबीर मेरा है, ना कबीर कमाल का ना कमाल कबीर का, ये तो हरि गुण गाणे का नाता आहे. खरं नातं जीवनामध्ये जर टिकून राहत असेल ना, तर हे परमार्थाचं नातं. विठ्ठल मला तुम्ही सांगा, जर समुद्र मंथन जर झालं नसतं तर हे विष समुद्रामध्ये तसंच राहिलं असतं. मग आपल्यावर उपकार कोणाचे आहे? आपल्यावर खरे उपकार हे नागदेवतेचे आहे. कशा करता बोलतो आहे? नागदेवतेच्या निमित्ताने कीर्तन आहे, आणि कीर्तनाकरता अभंग घेतलेला आहे. जगद्गुरु जगदवंदनीय श्रीमंत संत श्रेष्ठ तुकोबारायांचा 4 चरणाचा अभंग आहे, आणि उपदेश प्रकरणातला अभंग आहे. आणि आता कीर्तनाला सुरुवात. आता कीर्तनाला सुरुवात अभंगाला. आणि तुकोबारायांनी या अभंगामध्ये सुख सांगितलेलं आहे. खरं सुख कशाला म्हणतात? मला तुम्ही सांगा. आपल्याला सुख पाहिजे की दुःख पाहिजे? सुख पाहिजे की दुःख पाहिजे? तुकोबारायांचा जाहीर प्रश्न आहे, मजला की दुःख व्हावे ऐसे कोणी जीवेना बा. मला दुःख व्हावं असं कोणालाच वाटत नाही. मला तुम्ही सांगा, चिकनगुनिया आला होता का आपल्या अकोला गावामध्ये? आला होता ना. आमच्याही गावाकडे आला होता, पण कोण्या गाडीनं आला होता तो काही माहिती नाही. मग मला तुम्ही सांगा, आता कीर्तन संपल्या कोणाला असं वाटतं की पुन्हा चिकनगुनिया यावा? म्हणजे जे दुःख अपेक्षित नाही ते दुःख मात्र आपल्या वाटणीला आल्याशिवाय राहत नाही. कारण प्रत्येक जीव दुःखी आहे. आपले प्रयत्न कशा करताय? आपले प्रयत्न सुखा करत आहे, पण आपल्या वाटणीला मात्र दुःख आल्याशिवाय राहत नाही. जो श्रीमंत आहे तोही दुःखी आहे, आणि जो गरीब आहे तोही दुःखी आहे. श्रीमंत का दुःखी आहे? त्याच्याजवळ तर पैसा आहे, तो तर दुःखी नसायला पाहिजे. कारण काही खाया जमत नाही ना, म्हणून श्रीमंत दुःखी आहे. कारण डॉक्टर लोक सांगतात, वरणाचं पाणी आणि त्याच्यामध्ये भाकर काढून खान, दुसरं काही खान तर मरान, दुसरं काही खान तर मरान. कारण लाख बिमारी आहे. गरीबही दुखी आहे आणि श्रीमंत दुखी आहे. श्रीमंत का दुखी आहे? कारण काही खाऊ शकत नाही म्हणून दुखी आहे. आणि गरीब का दुखी आहे? पैसा आहे म्हणून, पैसा नाही म्हणून तो दुखी आहे. जो देखे सो दुखिया वाला, दुखिया कोई नहीं रे.
प्रत्येक जण दुःखी आहे. ज्याच्याजवळ पैसा आहे तोही दुःखी आहे. ज्याच्याजवळ जो गरीब आहे तो सुद्धा दुःखी आहे. तो सुद्धा दुःखी आहे. ज्याच्याजवळ पैसा आहे तो का दुःखी आहे? काही खाया जमत नाही, कारण लाख बिमाऱ्या आहे. आणि बिमाऱ्या अशा हुशार आहे महाराज लोकही सारख्या. हो, जिथं दुधाची धार तिथं बोक्याची धार. 4 मजली घर दिसलं काय ठेव थैली त्या ठिकाणी. मी कोणाची गोष्टी करतो की 3-3 लाख रुपये, 4-4 लाख रुपये, 50-50 हजार रुपये कीर्तनाचे घेणाऱ्यांची गोष्ट करतो मी. हो, जिथं दुधाची धार तिथं बोक्याची धार असणारच आहे. आम्ही काय आम्हालाही माहित नाही आता आमचं पाकिट किती रुपयाचं भरलं जातं हे आम्हालाही माहिती नाही आता. हो, मी त्यांची गोष्ट करतोय. महाराज लोकही सारख्या बिमाऱ्या हुशार झाल्या. 4 मजली घर ठेव तिथं आपली थैली. मोठ्या बिमाऱ्या मोठ्या घरी. बरं, बिमाऱ्या काय येतात महाराज? त्याचं कारण आपण शोधलं पाहिजे. बिमाऱ्या काय येतात? त्याचं तुकोबार आहे कारण सांगतात. तुका म्हणे पापे येती रोगाची या रूपे किंवा वाटे. जीवनात केलेलं पाप ते रोगाच्या द्वारे आपल्याला भोगावं लागतं. जीवनात जे पाप केलं ना ते शरीरावर रोगाच्या द्वारे आपल्याला भोगावं लागतं. आणि पाप 2 गोष्टी करायला लावतात. कोणत्या 2 गोष्टी पाप करायला लावतात? एक पैसा आणि दुसरी सत्ता. तुम्ही म्हणाल महाराज आमच्याजवळ पैसा नाही काय? पैसा 10 प्रकारची लक्ष्मी परमपूज्य डोंगरेजी महाराजांनी भागवत कथेमध्ये सांगितलेली आहे. 10 प्रकारची लक्ष्मी. मी 2च प्रकारची सांगतो. पैसा कोणता? एक अलक्ष्मी आणि एक सुलक्ष्मी. अलक्ष्मी कशाला म्हणतात? पापाच्या मार्गाने कमावणे आणि पापाच्या मार्गाने जाणे, त्याला अलक्ष्मी म्हणतात. आणि सुलक्ष्मी कशाला म्हणतात? कष्टाने कमावणे, घाम गाळून कमावणे, अशा धर्म कार्याला खर्च करणे, त्याला म्हणतात सुलक्ष्मी. पैसा 2 प्रकारचा आहे. एक पैसा, त्या पैशाचा उपयोग जर धर्माच्या कार्यासाठी जर केला तर तोच पैसा आपल्याला स्वर्गापर्यंत नेऊन पोहोचवतो. आणि त्या पैशाचा उपयोग जर अधर्माच्या कार्यासाठी जर केला तर तोच पैसा आपल्याला नरकापर्यंत नेऊन पोहोचवतो. 2 प्रकारची लक्ष्मी. अलक्ष्मी, पापाचा पैसा पापाच्याच मार्गाने जातो. कसा जातो? अकोल्यावरून कीर्तनावरून येऊन राहिलो. हे अकोला नाही, मोठं अकोला. हे लहान अकोला तुमचं, हे मोठं अकोला. लहान भाऊ मोठा भाऊ. मोठ्या अकोल्याहून कीर्तनावरून येऊन राहिलो होतो आणि मूर्तिजापूरजवळ एक धाबा होता. त्या धाब्यावर पाणी पिण्याकरता गाडी थांबवली. तुम्ही म्हणाल महाराज धाब्यावरचंही पाणी पिता का? त्या ठिकाणी हँडपंप होतं म्हणून पाणी पिण्याकरता गेलो त्या धाब्यावर. मी अलक्ष्मी सांगतो. पापाचा पैसा पापाच्या मार्गाने कसा जातो ते सांगतो. तिथे हँडपंपावर पाणी पिण्याकरता गेलो. जसं गेलो तशा 2 नव्या कोऱ्या पांढऱ्या शुभ्र गाड्या 25-25 लाख रुपयाच्या. आणि त्या गाडीचे मालक एका गाडीचे नवरा बायको ते भांडत होते. गाडी मालक एकामेकासोबत. मी विचार केला का भांडून राहिलं? तसा तो धाबेवाला आपला मित्रच होता. तुम्ही म्हणाल महाराज धाबेवाले तुमचे मित्र काय? ज्याच्या गळ्यात तुळशीची माळ आहे, मग तो कोण्याही जातीचा असो, कोण्याही पंथाचा असो, तो आपला मित्र. आणि ज्याच्या गळ्यात तुळशीची माळ नाही, तो आपल्या रक्तातल्या नात्यातला जरी असेल त्याच्यासोबत आपलं काही घेणं देणं नाही. त्या धाब्यावाल्याचं नाव होतं श्याम. त्याला म्हटलं इकडे ये. श्याम, सांग बरं मला हे का भांडून राहिले? जाऊ द्या ना म्हणे महाराज, तुम्ही कशाला यांच्या भानगडीत पडता? अरे सांग ना म्हटलं राजा, मला कीर्तनात सांगायच्या कामी पडन ना. म्हणे त्याचं असं झालं म्हणे महाराज, यांनी अकोल्यावरून गाड्या घेतल्या म्हणे, नव्या गाड्या, आणि उद्घाटन करण्याकरता माझ्या धाब्याला लावला. काळ बदलला, वेळ बदलला, लोकांजवळ पैसा आहे, वेळ कमी आहे, म्हणून गाड्या घेतल्या नवीन. उद्घाटन करण्याकरता कुठं? धाब्यावर. एक काळ असा होता, नवीन गाडी जरी घरात आणली, 2 व्हीलर जरी घरात आणली, मंदिरात आणली, मंदिराच्या नागदेवतेचा शेंदूर घेतला, गाडीवर त्याचं स्वस्तिक काढलं, किंवा एखाद्या महात्म्याकडून त्या गाडीची पूजा करून घेतली. पण आता लोकांजवळ पैसा एवढा आहे, गाडी आली का लाव धाब्याला, गाडी आली का लाव धाबा. म्हणे ते नवरा बायको आले माझ्या धाब्यावर, म्हणे चांगलं खाल्लं आणि चांगलं पेले. आता मनामध्ये एक प्रश्न आला असेल तुमच्या, सांगू का? बाया कुठं काय धाब्यावर जात असते काय? आला ना प्रश्न? हा, मग धाब्यावर जात नसते. आता तुम्ही ह्या रस्त्याला तर नाही दिसले मला, एकही नाही दिसला, पण ह्या वलगाव पासून तर तुम्ही अमरावती पर्यंत प्रत्येक धाबा तुम्ही चेक करत चला. त्या धाब्यावर कोण आहे? त्या धाब्यावर काय लिहिलं असते? फॅमिली अँड रेस्टॉरंट. फॅमिली म्हणजे कोणती? हे आमची फॅमिली होय का?
फॅमिली म्हणजे कोणती? आपल्या घरचीला सोबत न्यावं लागेल ना. हा, आणि त्या धाब्यावर कोण असते? आता यावेळेस बघा धाब्यावर कोण आहे. हो. अति पैसा गरीबाची पोरं तर कीर्तनात बसली आहे ना. गरीबाची पोरं कीर्तन. अति पैसा ज्यांच्याकडे ते धाब्यावर दिसतील तुम्हाला. म्हणे चांगले आले, चांगलं नवरा बायको खाल्लं, चांगलं पेले म्हणे, आणि घरी जायला निघाले. आता घरी जायला निघाले, पोटात होती ना, त्याचं असं झालं म्हणे महाराज, याची बसली म्हणे त्याच्या गाडीत आणि याची बसली म्हणे त्याच्या गाडीत. घरी गेले आणि घरी गेल्यानंतर घराचं दार उघडलं आणि घराचं दार उघडल्यानंतर घरामध्ये प्रवेश केला आणि लाईटचं बटन दाबलं आणि लाईटचं बटन दाबल्यावर त्यांच्या लक्षात आलं, आपली ठाकरे महाराज आपली नाही, आपली बदलली. बरं झालं लाईटचं बटन दाबल्यावर लक्षात आलं. विठ्ठल विठ्ठल. आता मला तुम्ही सांगा, हे लक्षण कशाचे आहे? हे अति पैसा पापाकडे नाही, हे पैशावाल्याचे लक्षण आहे. नाही, अति पैसा ही अलक्षणी आहे. सुलक्षणी हा धर्माचा पैसा, धर्माच्या कार्याकरता खर्च करतो हा पैसा. म्हणून पाप कशामुळे होते? एक पैसा आणि दुसरी सत्ता. सत्तेचा उपयोग जर धर्माच्या कार्यासाठी जर केला, एक वाक्य बोलतो, वाईट वाटलं तर वाटू द्या, काही लोकांना असं बोलतो पण तर वाईटही वाटते. हो, सत्तेचा उपयोग जर धर्माच्या कार्यासाठी जर केला ना, तर मला तरी आज असं वाटते की मथुरेतलं कृष्णाचं मंदिर सुद्धा झाल्याशिवाय राहणार नाही. जसं राम मंदिर झालं ना, तसं कृष्णाचं मंदिर सुद्धा झाल्याशिवाय राहणार नाही. म्हणून तुका म्हणे पापे येती रोगाची रूपे. म्हणून पाप आपल्याला म्हणून दुःख कशामुळे भोगावं लागतं आपल्याला? जीवनामध्ये जे पाप केलं आहे ना, त्यामुळे आपल्याला दुःख बरं तसं आपण पापही करत नाही, पुण्यही करत नाही. आपल्याकडून पापही होत नाही आणि पुण्य सुद्धा होत नाही. पाप आणि पुण्य जर आपल्याकडून होत असेल ना, तर ते आपल्या कर्मामुळे पाप आणि पुण्य कसं होतात? तुम्ही पंढरपूरच्या वारीला जाता का? पायी वारीला जाताना महाराज, पायी वारीला गेल्यानंतर भक्तिधामची पायी वारी जाते आणि ज्या रस्त्यामध्ये जे गाव येतात त्या गावाची लोक सेवा करतात. ज्यांना जे सेवा करायची असेल त्या पद्धतीने सेवा करतात. हजामत करणारा असेल तो हजामत करून देतो, कपडे धुणारा असेल कपडे धुवून देतो, कोणी गरम पाणी देतं, कोणी मालिश करून देतं, कोणी भोजन देतं. ज्या पद्धतीने जे सेवा करायची असेल त्या पद्धतीने सेवा करतात. एक साधू चालला ना पंढरीला, त्या साधूचे पाय चालता चालता सुजून गेले. एका वारकऱ्याला, एका गृहस्थाला दया आली. कारण गृहस्थाश्रमाचा धर्म आहे. कोणता धर्म आहे? अतिथ्यम शिव पूजनम प्रतिदिनम साधू संगे समागमे सततम धन्य गृहस्थाश्रमा. साधू संतांची सेवा गृहस्थाश्रमाने केली पाहिजे. मग या नियमाने त्या गृहस्थाने काय केलं? हा साधू आहे, हा पंढरपूरला चालला, मग काय करायचं? चला याच्या पायाची आपण मालिश करून देऊ. घरी गेला आणि घरी गेल्यानंतर त्याने वाटीमध्ये तेल गरम केलं आणि तेल गरम केल्यानंतर त्या साधूच्या पायाची मालिश करून दिली. काय झालं? पाप झालं का पुण्य झालं? हा, काय झालं? पुण्य. इकडे काय मत आहे तुमचं? पुण्य पक्क करू लॉक, कम्प्युटर डन. काय झालं? पुण्य झालं. पण काय झालं? त्या तेलाच्या वासानं साधूच्या पायावर मुंगळ्या चढल्या आणि साधू चावून अर्धा मोकळा करून टाकला. आता सांगा, पाप झालं का पुण्य झालं? हा, आता कशाला म्हणता पाप? एक जण आला तिकडून ऊस खात मारला साधूला फेकून. म्हणे असे साधू मधून मळक्यात याचे तर भरपूर पाहिले म्हणे आम्ही, असे तर भरपूर पाहिले म्हणे आम्ही. मारला ऊस फेकून, साधूला ऊस लागला. पाप झालं का पुण्य झालं? हा, पाप झालं ना. हा, साधूला ऊस लागला, तो खाली पडला. साधूच्या पायावरच्या ज्या मुंगळ्या होत्या त्या ऊसावर जाऊन बसल्या. साधूला बरं वाटायला लागलं. आता तुम्ही सांगा काय झालं? आता काय झालं? पुण्य. मग मला तुम्ही सांगा, पुण्य आपल्याकडून घडलं का पाप आपल्याकडून घडलं? आपल्याकडून पापही घडलं नाही, आपल्याकडून पुण्य घडलं नाही. हे पाप आणि पुण्य जर आपल्याकडून जर घडलं असेल ना, ते आपल्या कर्मामुळे. म्हणून तुकोबाराय म्हणतात की बाबा भगवंता, मला हे कर्मच नको आहे, मज सोडावी दातारा.
कर्मच नको आहे की ज्या कर्मामुळे माझ्याकडून पाप आणि पुण्य होतं आणि त्या पाप आणि पुण्यामुळे मला दुःख भोगावं लागतं. मला तर सुख पाहिजे आहे, पण तुकोबारायांना कोणतं सुख हवं आहे? अभंगाचं पहिलं चरण. आम्ही देणे सुखी, आम्ही देणे सुखी, आम्ही देणे सुखी, आम्ही देणे